लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पिंकी मावशीला फोनवरती घडला सगळा प्रकार सांगत असते की कसा आता तिने रत्न पारख्यांच्या घरामध्ये सगळ्याच बायकांचा बँड वाजवला। त्यावरती आता मावशी खूप जोरजोरात हसते आणि पिंकीला उलट शाबासकीच देते। मावशी आता पिंकीला सांगते की मला त्या जोडीचा ना चेहरा पडलेलाच बघायचा आहे। त्यावरती आता पिंकी शब्द देते की पाहणार, तुम्ही नक्की त्यांचा पडलेला चेहरा पाहणार। त्यावरती मावशी सांगते की त्या माजुरडीनं तर ना खूप सारी पापं केली आहेत आणि सगळ्यात मोठं पाप काय केलं आहे माहिती आहे का, की एका आईला आणि लेकराला एकमेकांपासून दूर केलं आहे। त्यानंतर मावशी पिंकीला सांगते की माझी कृष्णा तिच्या लेकरासाठी किती जुरते आहे ना हे मी बघते आहे। तिच्या त्रासापुढं या माजुरडीचा त्रास जास्त नाहीये। पिंकी आता मावशीला सांगते की तुम्ही काळजी करू नका, आपली सावी आपल्याला नक्की भेटणार आणि माझी बेस्टी कुठे आहे। त्यावरती मावशी सांगते की कृष्णाचा त्रास काही कमीच होत नाही आहे, ती तुमच्या माणसांना भेटायला गेली आहे, परंतु काल तुमच्या फोनवरचं बोलणं मी तिला सांगितलं ना तेव्हा तिचा त्रास आणखीनच वाढला आहे, ती खूप घाबरते। जर त्या पोलीसवाल्यानं आणि त्या माजुरडीनं जर कृष्णाला सिंधू तीच आहे जर शोधून काढलं तर पिंकी मावशीला आता सांगते की तुम्ही सिंधूला सांगा की मी इथं असताना काळजी करू नकोस आणि त्यानंतर ती फोन ठेवून देते। इकडे आता मधूची खूप चिडचिड होत असते, ती पिंकीला खूप काही बोलते। ती म्हणते की ही पिंकी किती छोट्याशा गावावरून आले आहे, परंतु माज तर असा दाखवते की जणू काही फॉरेनवरूनच आले आहे। माझ्याच घरात राहते आणि मलाच माज दाखवते, आगाव कुठली असं म्हणून आता ती तिच्या कामामध्ये व्यस्त होते। इतक्यातच आता राघवने मधूच्या पाठीवरती हात ठेवलेला असतो तेव्हा मधू खूप घाबरते, ती किंचाळणार इतक्यात आता राघव तिचं तोंड दाबून धरतो। मधू आता राघवला विचारते की तुला ग्रीन टी कॉफी वगैरे काही हवं आहे का, मी तुला बनवून देते। त्यावरती आता राघव सांगतो की मधू मी एका वेगळ्या कामासाठी आले आहे। त्यावरती मधू आता सांगते की राघव मी तुझ्या कोणत्या कामाला नाही म्हटलं आहे का। राघव आता मधूला सांगतो की पिंकीने तिच्या बाबतीत आणि कृष्णाच्या बाबतीत जी काही स्टोरी सांगितली आहे की त्यांची फ्रेंडशिप कशी आहे, हे किती आणि खरी आणि खोटी आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे। त्यावरती मधू शब्द देते की मी तुला मदत या सगळ्यामध्ये नक्की करेन। इतक्यात ते आता पिंकी आलेली असते आणि पिंकी त्या दोघांच्या मध्ये काटे आणते आणि त्यांना सांगते की मागं सरायचं। ती मधूला विचारते की कसली हेल्प करणार आहे तू ठाणेदारांची। त्यावरती आता मधू म्हणते की का मी तुला का सांगायचं। त्यावरती आता पिंकी ठणकावून सांगते की कारण मी त्यांची होणारी बायको आहे आणि ठाणेदार तुमच्या बाबतीतली सगळी माहिती मला पाहिजे। तेव्हा आता मधू पटकन राघवला इशारा करते। त्यावेळी आता राघव म्हणतो की हे बघा, हे आमच्यातलं बोलणं आहे आणि तुम्हाला हे सगळं कळण्याची काहीच गरज नाहीये। त्यावरती आता पिंकी सांगते की नाही, आता जोपर्यंत तुम्ही मला सगळं काही सांगत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणारच नाही। पिंकीने आता हट्टच धरलेला असतो। त्यावरती आता राघव सांगतो की हे बघा, हे जरी तुम्हाला कळलं तरी तुम्ही माझी काहीच मदत करू शकणार नाही, त्यामुळे जाऊ दे, सोडून द्या। पिंकी आता लाडात येते आणि त्यानंतर ती राघवला मुद्दाम म्हणते की धनी सांगा ना काय आहे ते। त्यावर आता राघव वैतागतो आणि त्यानंतर तो सांगतो की बाहेर खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि माझी आता भजी खायची इच्छा झाली आहे, तुम्ही मला बनवून देणार आहात का, नाही ना, म्हणून हे मी काम मधूला सांगायला आलो होतो। त्यावरती आता पिंकी म्हणते की भजी एवढंच ना, अगदी सातारा स्टाईलने तुम्हाला भजी बनवून देते, नाहीतर या मॅडमची इंग्लिश भजी कशी होती ती मुळू। त्यावरती आता मधू खूप चिडते आणि ती म्हणते की त्या दिवशी खाल्लीस ना आणि आता नावं ठेवतेस। तर त्यानंतर आता मधू ही चिडलेली असते आणि ती पिंकीला म्हणते की आता चांगलं डायनिंग टेबलवरती बसून हादरली होतीस ना। त्यावरती आता पिंकी सांगते की ते मी खाल्लं होतं तुला बरं वाटावं म्हणून, नाहीतर तुझ्या त्या भज्यात काही राम नव्हता। मी काय म्हणते ठाणेदार, आता आमच्या दोघींमध्ये एक कॉम्पिटिशन होऊनच जाऊ दे की भज्यांची, बघूयात मग कोणाची भजी ठाणेदारांना जास्त आवडतात, तुझी का माझी। पिंकीला काही करून आता राघवला बाहेर पडू द्यायचं नसतं सिंधूला शोधण्यासाठी आणि म्हणून ती आता नवीन नवीन कारणं काढून गुतवत असते। तेव्हा आता मधू खूप लाडत येते आणि बघ ना राघव असं म्हणून राघवकडे जाणार, इतक्यात परत आता पिंकी तिला सांगते की मागं सरायचं। ती आता मधूला म्हणते की ह्यांना काय मॅग्नेटिक चिकटलं आहे का की सतत त्यांच्याकडे चिकटतच असते। मला तर वाटतं की तुझं नाव मधुराणी नाही तर मधुमक्खी ठेवायला पाहिजे होतं, की सतत त्यांच्याकडे नेच घोंगावत असते। बाई माणसानं कसं बाप्या माणसापासून जरा डिस्टन्समध्ये राहायला हवं ना। त्यावरती आता मधू चिडते आणि तिला तोंड बंद ठेवण्यासाठी सांगते। तेव्हा आता जेव्हा पिंकी आवाज चढवून बोलते तेव्हा मधू घाबरते तिला। पिंकी आता चांगलीच त्यांची मजा घेत असते। त्यानंतर आता पिंकी म्हणते की ते कुठं आहे। त्यावेळी आता ती विचारते ते म्हणजे काय आता। त्यावरती पिंकी म्हणते की कांदे। तर त्यानंतर आता मधू कांदे कुठे आहेत ते सांगते। आता कांदे घेऊन आल्यानंतर आता पिंकी ठरवतेच, ती म्हणते की आता होऊन जाऊ दे कॉम्पिटिशन, अर्ध्या कांद्याचे तू भजी बनवायचे आणि अर्ध्या कांद्याचे मी भजी बनवणार,
बघूयात कोणाचे चांगले होतात ते. त्यावेळी आता मधूला त्यामध्ये इंटरेस्ट नसतो, परंतु आता पिंकी हट्ट धरून बसलेली असते आणि तेव्हा राघव आता इशारा करून मधूला तिचं ऐकण्यासाठी सांगतो, नाहीतर परत आता ते किती कांगावा करेल आणि किती गोंधळ घालेल सांगता येत नसतं. पिंकीने आता सगळ्यांच्या दोऱ्या आपल्या हातात धरलेल्या असतात आणि सगळ्यांनाच आता आपल्या तालावरती नाचवत असते. तर राघव त्यानंतर तेथून जात असताना पिंकी सांगते की निघताय का, जा जा, तुमच्या रूममध्ये मी तुम्हाला चहा आणि भजी पाठवून देते. मधू आता कांदे चिरत असते आणि तिच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं. मधूला आता ते सगळं काही डोळ्यामध्ये झोंबत असतं आणि मधू खूप वैतागलेली असते, परंतु ती पाठीमागे वळून पाहते तर आता पिंकीने हेल्मेट घातलेलं असतं आणि ती कांदे चिरत असते. त्यावरती मधू चिडते आणि पिंकीला म्हणते की ही तर चिटिंग आहे. त्यावरती आता पिंकी म्हणते की चिटिंग नाही, आपलं काय ठरलं होतं, कांदे चिरायचे आणि भजी बनवायचे, परंतु कांदे कसे चिरायचे हे नव्हतं ना ठरलं. परंतु तुला असल्या गोष्टी सुचत नाहीत, त्याला मी काय करू. तुझ्या ना डोळ्यावरती झापडे लावलेले आहेत, तुझा फोकस एकदम सरळ असतो, तो फक्त ठाणेदार, बाकीचं तुला काही दिसत नाही, त्याला मी काय करू. तर त्यानंतर मधू विचार करते की ही ना जास्तच आगाव आहे, हिचा मास तर उतरवायलाच पाहिजे, खूप जास्त अतिशहाणी समजते ना. आणि त्यानंतर तिला आता राघवचं बोलणं आठवतं. तेव्हा आता ती विचार करते की राघवची मला मदत करावीच लागेल. आत्ताच्या आता हिला विचारते की पिंकी आणि कृष्णा यांची मैत्री आहे तरी नक्की कशी. तर त्यानंतर आता ती जात आणि कृष्णाबद्दल आता पिंकीकडे चौकशी करत असते. मधू आता पहिला प्रश्न विचारते की मला एक सांग पिंकी, म्हणजे तू आणि कृष्णा दोघी एकमेकांना कशी ओळखता ग. त्यावरती आता पिंकी म्हणते की नसत्या चौकशा तुला काय करायचे आहे, तू स्वतःचं काम कर. त्यावरती आता मधू खालती बसते आणि पिंकीला सांगते की काय आहे ना, मला ना जरा वाईट वाटलं, मी ना स्वतःला तुझ्या जागी इमॅजिन केलं. म्हणजे आता स्वतःच्या नवऱ्याला कोणी पळवून घेऊन गेल्यानंतर राग तर येणारच ना. मग आता मधूच्या त्या प्रश्नावरती पिंकी ही खूप हुशार असते आणि पिंकी आता असा काही प्रश्न विचारते की मधू आता चांगलीच तोंडावरती पडते आणि तितकीच अडकलेली असते. कारण पिंकीने प्रश्न विचारलेला असतो की जर माझ्या जागी जर तू स्वतःला इमॅजिन करत असते तर मला एक सांग, तर तू काय केलं असतं या सगळ्यांमध्ये, कड्यावरून ढकलून दिलं असतं का. तेव्हा आता मधूचा चेहरा पार उतरतो आणि मधूने केलेला कारनामा तिला आठवतो. तर आता मधू खूप घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर पिंकी उठते आणि मधूच्या खांद्यावरती हात ठेवते. ती सांगते की मला ना कृष्णासोबत असंच करावंच वाटतंय. आता तिला एखाद्या कड्यावरती घेऊन जावं आणि धाडकन तिला असं ढकलून द्यावं आणि त्यानंतर करून तिची किंचाळी जी ऐकू येते ना, ती किंचाळी मला ऐकायची आहे. मग तिचे ना जनावरे दचके बिचके तोडतील. त्यावरती आता मधू म्हणते की बाई बास कर, अगं थांब जरा. त्यावरती आता पिंकी म्हणते की काय झालं, मला वाटलं नव्हतं तू इतकीच साळसूद असतील. त्यावरती आता मधू घाबरलेली असते आणि ती सांगते की हो आहे मी साळसूद, परंतु तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहेस. त्यावरती आता पिंकी विचारते की प्रश्न काय होता. तेव्हा आता मधू हसते आणि त्यानंतर ती सांगते की मी असं विचारलं होतं की कृष्णा आणि तुझी मैत्री कशी आहे, म्हणजे तुमची ओळख कशी झाली, म्हणजे काय आहे, तू साताऱ्याची, ती कृष्णा पुण्याची, मग तुमची ओळख कशी झाली, कुठे झाली. तेव्हा आता खोदून खोदून मधू प्रश्न विचारत असते. पिंकी तितकीच चालाक असते आणि पिंकी आता सांगते की तुला कशाला अगं नसत्या चौकशा, मला माहिती आहे की तुझी आणि तिची इथं आल्यानंतर घट्ट मैत्री झाली होती आणि माझा एक वसूल आहे की मी दुश्मनाच्या मित्राला कधी आपला स्वतःचा मित्र बनवत नाही. असं सांगून आता ती तिचे कांदे चिरायला जाते. तेव्हा आता मधू खूप टेन्शनमध्ये येते. ती विचार करते की आता ही तर सगळं काही खरं सांगत नाहीये, हिच्याकडून कसं वधवून घेऊ सत्य. तर तोपर्यंत रूममध्ये आता राघव सुद्धा इकडून तिकडून फेऱ्या मारत असतो. तो विचारात असतो पिंकी आणि कृष्णाचं नक्की नातं काय आहे, ते एकमेकींना कसे ओळखतात आणि पिंकीने सांगितलेली स्टोरी खरी आहे की खोटे आहे, हे सगळं काही आता राघवला शोधून काढायचं असतं. इतक्या तिथे आता मधू आलेली असते आणि मधू राघवला सांगते की राघव, ती पिंकी आहे ना, ती खूप शार्प आहे. अरे मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे तिने उत्तर दिलेलं नाहीये मला. त्यावर ते आता राघव म्हणतो की म्हणजे आता आपल्याला तिच्या तोंडून असं सत्य वधवता येणार नाही, थांब 1 मिनिट, आपल्याला आता हाच मार्ग अवलंबावा लागेल. त्यावर ते आता मधू विचारते की म्हणजे. तेव्हा आता राघवने एक औषध काढलेलं असतं आणि ते मधूच्या हाती देतो. तो म्हणतो की हे बघ, हे औषध हे जेव्हा तो आता पिंकीच्या पाण्यात टाकशील आणि ते पाणी तिला जर प्यायला देशील ना, तर त्यानंतर पिंकी फटाफटा स्वतःच्या तोंडून सगळं काही आपल्याला सांगेल. परंतु हे सगळं काम तुला खूप केअरफुली करावं लागेल, कारण हे औषध पाण्यात टाकत असताना जर त्या पिंकीला जराही संशय आला ना की तू असं काहीतरी करतेस, तर त्यानंतर ते किती मोठा तमाशा घालेल सांगता नाही येणार. त्यावर ते आता मधू राघवला सांगते की डोंट वरी राघव, तू अजिबात काळजी करू नको, आता त्या पिंकीकडे मी बघते.
राघवने आता मधूच्या साथीने एक पिंकीला अडकवण्याचा सापळा रचलेला असतो। तर इकडे आता पिंकी भजी भजी अशी ओरडत असते आणि भजी बनवत असते। इतक्यात आता तिथे राघव आणि मधू आलेले असतात। तेव्हा आता मधू राघवला सांगते की जाऊन बोल। तेव्हा आता राघव सांगतो की नाही नको, आणि तेव्हा मधू पटकन आता राघवला पुढे ढकलते। त्यावर आता मागे वळून पिंकी पाहते तर पटकन मधू लपते। तर पिंकी आता विचारते की थानेदार, अहो मी तुम्हाला भजी आतमध्ये पाठवून दिली असते की कशाला आलात तुम्ही? त्यावरती आता राघव सांगतो की नाही, भज्याचा घमघमाटच इतका सुटला आहे ना की मी स्वतःला कंट्रोलच नाही करू शकलो। पिंकी आता स्वतःच्या हाताने राघवला भजी तोंडात टाकते। तेव्हा आता राघव म्हणतो की वाव, खरंच खूप छान झाले आहे, टेस्ट खूप छान आहे। त्यावरती आता पिंकीला जरा शंकाच येते। तेव्हा आता पिंकी विचारते की थानेदार, आज काय विशेष आहे का? म्हणजे तारीफ पे तारीफ चालू आहे तुमची। तेव्हा आता राघव हा पिंकीला स्वतःच्या जाळ्यात अडकवत असतो। तर तो सांगतो की काय आहे ना, म्हणजे तुमचे मिस्टर युवराज धोंडे पाटील आणि सिंधू या दोघांना मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या हाताला यश काय येत नाहीये। तुम्ही दिलेल्या डेडलाईननुसार आता ती तारीख जवळ आलेली आहे आणि मला नाही वाटत की मी आता तुमच्या नवऱ्याला आणि सिंधूला शोधू शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की मी तुमची अट मान्य करावी। आता पिंकी रत्नपारख्यांना जे झटक्यावर झटके देत असते, हा राघवने पहिला तिला झटका दिलेला असतो। पिंकीला आता मोठा धक्का बसलेला असतो। तर राघव त्यानंतर म्हणतो की मला असं वाटतं की आपण कुठेतरी फिरायला जायला हवं। काय आहे ना, जर आता मला तुमच्यासोबत लग्न करायचं असेल तर तुम्ही कसे आहात, तुमचे विचार कसे आहेत हे मला थोडं जाणून घेता येईल, आपली घट्ट मैत्री होईल। तेव्हा आता पिंकी गप्पच असते। पिंकीला आता राघवचं नक्की काय चाललंय कळत नसतं। तर मधू आता राघव जसा आता पिंकीला सापळ्यात अडकवत असतो ते पाहून खूप खुश होत असते मधू तिकडे। तर त्यानंतर आता पिंकी ही भज्याची प्लेट घेऊन डायनिंग टेबलकडे येते। तेव्हा मधू पटकन आता वेगळ्या ठिकाणी जाऊन लपते। तर आल्यानंतर आता राघव पिंकीला सांगतो की पिंकी, तुम्ही खरंच खूप चांगले आहात। त्यावर ते आता पिंकी म्हणते की बापो। तेव्हा राघवला काहीच समजत नाही। पिंकी सांगते की भावना पोहोचल्या। त्यावरती राघव हसतो आणि तो म्हणतो की पिंकी, तुम्हालाही माहिती आहे की जर दोन व्यक्तींमध्ये लग्न व्हायचं असेल तर त्यांच्यामध्ये प्रेम असणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणून मला वाटतं की आपण दोघांनी एकत्र वेळ घालवायला हवा। फार काही नाही, परंतु तुम्ही माझ्यासोबत डेटला याल का, असा आता राघव हा पिंकीला विचारतो। तेव्हा पिंकी खूप घाबरते। तेव्हा आता पिंकी राघवला म्हणते की हे बघा, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे। आणि त्यानंतर पिंकी दुसऱ्या प्लेटेकडे, म्हणजे ती प्लेट आता सुलटी करण्यासाठी इकडे जेव्हा आलेली असते तेव्हा राघव समोरून येतो आणि पिंकीला बोलण्यात गुंतवत असतो। इतक्यात आता मधूला इशारा केल्यानंतर मधू पळत येते आणि पटकन त्या पिंकीच्या पाण्याच्या ग्लासमध्ये राघवने दिलेलं औषध मिक्स करते। तेव्हा आता पिंकी वळून पाहणार, इतक्यात आता राघव म्हणतो की पिंकी, नाही म्हणजे तुम्ही विचार करावा असं मला वाटतं। तोपर्यंत मधूने आता त्याचं काम फत्ते केलेलं असतं। तर आता राघव आणि मधूने रचलेल्या सापळ्यात पिंकी अडकून स्वतःच्या तोंडून आता कृष्णात सिंधू आहे हे सत्य वदवणार का, हे तर येणाऱ्या भागातच आपल्याला कळणार आहे। तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता त्या औषधाचा परिणाम पिंकीवरती व्हायला लागलेला असतो। की आता पिंकी औषध पेलेली असते की नाही माहिती नाही, परंतु तिथे आता राघव पिंकीला खोदून प्रश्न विचारत असतो की आता तुमचा नवरा युवराज धोंडे पाटील, त्यांना आता कृष्णाने पळवून नेलं आहे की त्यांनी कृष्णाला पळवून नेलं आहे, हे तुम्ही मला सांगा। म्हणजे तुमची आणि कृष्णाची मैत्री कशी आहे, म्हणजे कुठे झाली ओळख तुमची? त्यावर आता पिंकी खूप चिडते आणि तमाशा करायला लागते। ती म्हणते की काही काय बोलतं माझ्या धनींविषयी, माझे धनी फक्त माझे आहेत, हे तर मला फक्त त्या सिंधूने। इतक्यातच आता राघवला मोठा धक्का बसतो, कारण तिने कृष्णा नाही तर सिंधू असं नाव घेतलेलं असतं। तर खरोखरच आता पिंकी मोठा मूर्खपणा करून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेत सिंधूचा प्लॅन फ्लॉप होणार का, हे तर आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे। लग्नाची बेडी मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब